तर मी म्हणत होतो की जन्म देणे, एखाद्या मुलाला जन्म देणे हे स्त्रियांना आता कसं वाटतं, लई हे वाटतं म्हणजे कमीपणा वाटतं. तर हा कमीपणा ॲक्च्युली नाही आहे. तर माझा मोबाईलचा कॅमेरा खराब आहे. तर हा कमीपणा नाही आहे, हा काय आहे, तर एक एवढी मोठी जबाबदारी आहे ना की ते कळत नाही स्त्रियांना. दुसरी गोष्ट हां, ही काही जण राहतात की बाबा आपल्या मुलाचं मुंडकं दाबून ठाण मारतात, ते सोडून दे, ते राक्षसी प्रवृत्तीचे असतात, ते सोडून आपण चांगल्याविषयी बोलतो. चांगल्या मुलाविषयी बोलतोय, चांगल्या मुलीविषयी बोलतोय, चांगल्या स्त्रियांविषयी बोलतोय, चांगल्या पुरुषांविषयी. आपल्याला चांगल्यांना घ्यायचं आहे पुढं. हे नालायक आहे ते म्हणून जाऊ दे. काय देणं घेणंच नाही कुणाला त्याची. ते जन्माला आले का आणि मेले का काय फरक पडणार. त्यामुळे माझं मत हे आहे की आपण चांगल्याला धरून चालावं. म्हणजे चांगले ते जास्त पसरावं. आपले आता समाज आता सध्या काय चाललंय की जी खराब गोष्ट आहे ती जास्त व्हायरल होते. म्हणजे एखाद्याचं न्यूडिटीचा एखादा फोटो आला तर तो जास्त जास्त व्हायरल होतो कशापेक्षा बाकीच्या गोष्टींपेक्षा. त्याच्यामध्ये गोष्ट अशी होते की तीच गोष्ट जास्त व्हायरल झाल्यामुळे माणसांच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट जास्त व्हायरल केल्याने परत परत आता ते मोबाईल बघत 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 राहणार परत परत त्याच्या माइंडमध्ये माणसाच्या तेच एक एक दोन दोन तास माणसं घालतात त्याच्यात. अशी गोष्ट आहे आता सध्या. एक एक दोन दोन तास घालतात आता ते. ही चेष्टेची गोष्ट नाही आहे, ही विचाराची गोष्ट आहे अशी. आणि त्याच्यातून असं होतं की माणसांना वाटतं की आपण चांगलं वागतोय ते चुकतंय कुठं तर, आणि हे व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आता असं झालं आहे की लफडं न करणे आणि दारू न पिणे गुन्हा झाला आहे. जर अरेंज मॅरेज करायचं झालंच तर अरेंज मॅरेजमध्ये डिमांड जी असते, आणि छपऱ्याबरोबर जर पळून गेली तर तिथे विदाउट डिमांड कुत्रे अगं झाले. छपऱ्यावर पळून जातात तेव्हा मात्र यांना बंगला, फ्लॅट, गाडी, शेती हे दिसत नाही. दारू पितोय आणि फाटकी चड्डी घालून हिंडतोय, हां, गांजा पिऊन, ते त्यांना त्यावेळेला दिसत नाही. मग ज्यावेळेला अरेंज करतात त्यावेळेला त्याचे पांढरे केस दिसतात, त्याचं वय दिसतो, त्याचा पैसा दिसतोय, त्याचा बँक बॅलन्स दिसतोय, सगळं दिसतंय. फ्लॅट आहे की नाही ते दिसतोय, तिची आई भांडखोर किती ती दिसतो, आणि इतर वेळेला त्यात तर काही दिसत नाही, है ना. हे असं एक पद्धत चाललेली आहे म्हणजे ती चुकीची. बघा एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी एवढी गोष्ट सांगितली, बाकी गोष्टी आपण परत सांगू.